चला दोन्ही फलंदाज तुम्ही पाहताय मैदानामध्ये अर्थातच भूषण आणि वैभव गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज असेल संदेश यावेळेस चांगला चेंडू होता चांगला फटका घेतलेला कार्पेट लेवलचा फटका आहे चांगला क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटतंय एक धाव घेतली जाते दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय परंतु इथे तिसऱ्या पंचांची इथे मात्र मागणी केली जाते पंचांकडनं आमचे तिसरे पंच ऑफिशियल पंच लगेचच आमच्याशी जोडल्या जातील आणि आपला आणि केटीसी लाईव्हच्या माध्यमातून योग्य ते निर्णय आपल्याला सांगितला जाईल यस पंचांनी सांगितलं ओ यू टी आउट इथे विकेटचं पतन एक मोठी विकेट मात्र बॅक टू पॅव्हलियन जाताना दिसते डीजे एक धावीने संघाचा श्री गणेश झाला परंतु रनआउटची एक विकेट देखील गेली जाते यावेळेस थोडा चेंडूने उसळी घेतली पंचाने लगेच दंडित केलं गेलं वाईड घोषित केला आणि वन बाउन्स देखील दिला जातोय पंचांकडनं आणि एक धाव देखील इथे वाढल्या जाते एक धावीने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 2 वर यावेळेस सर्व बॅटने घेतलेला फटका क्षेत्ररक्षकाकडनं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र इथे बघायला भेटतंय एक धाव घेतली जाते एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते ते 3 वरती एक चांगला क्षेत्ररक्षण एक खरं तर त्याचं देखील कौतुक करायला पाहिजे कारण इथे थोडीशी देखील मिसफिल्डिंग झाली असती तर 4 धावा भेटल्या गेल्या असत्या परंतु त्यांनी आपल्या संघासाठी 3 धावा मात्र इथे वाचवल्या गेल्यात त्याचं देखील कौतुक करावं लागेल डावकुरा फलंदाज मात्र तुम्ही पाहताय स्ट्राईकला त्याच्या बाडेतून मोठ्या धावा येणार का गोलंदाज भारी पडणार संदेश परंतु आतापर्यंत देखील चांगली गोलंदाजी संदेशच्या माध्यमातून आपण पाहतोय हा पॉवर प्लेचा षटक मात्र टाकतोय संदेश आपल्या गोलंदाजीच्या मार्गावरती यावेळेस मात्र घेतलेला फटका 2 क्षेत्ररक्षकांमध्ये एक चांगला गॅप शोधून काढलाय इथे मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला बघायला भेटतंय इथे 2 धावा घेतल्या जातात या 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकले जाईल 5 या आकड्यापर्यंत एक 2 धावेने देखील धावसंख्या मात्र पुढे नेता येत आहेत या दोन्ही फलंदाजाचं काम चालू आहे पॉवर प्लेचं षटक एक मोठे फटके अजूनपर्यंत देखील पाहिले नाहीयेत इथे मात्र संदेश व प्रतिम गोलंदाजी आपल्या वरई संघासाठी करतोय यावेळेस फुल टॉस चेंडू होता फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केला होता परंतु इथे मात्र काय घडलं जातंय सोपा झेल सुटला गेला जसा आपण आंघोळीला जातो आणि आंघोळीला जाताना जसा साबून आपल्या हातातून सटकतो तसा झेल इथे मात्र सुटला गेला इथे मात्र एक धाव घेतल्या जाते एक धावेने धावसंख्या मात्र पुढे गेले जाते ती 6 वरती इथे थोडीशी मिसफिल्डिंग देखील आपल्याला बघायला भेटली हा झेल झाला असता तर एक धाव देखील नसती भेटली आणि एक चांगला मोठी विकेट बॅक टू पॅव्हलियन जाताना दिसली असती यावेळेस मात्र एक वेगवान चेंडू संदेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटतोय पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये इथे मात्र मार्केवाडी बस संघाला कुठेतरी थांबवून ठेवण्याचं काम केलंय वरई संघाच्या गोलंदाजाने संदेशने चांगली गोलंदाजी बघायला भेटते संदेशची देखील यावेळेस आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न होता परंतु इथे काय घडतंय निर्धाव चेंडू काय गोलंदाजी केली संदेशने पहिलं षटक चालू असताना इथे आतापर्यंत धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 6 पहिलं षटक संपतंय डीजे मास्तरांना संधी देऊया डीजे वाजीव वाजीव
कारण तुम्हाला नाही आम्हाला प्रेक्षकांना थांबून ठेवण्याचं काम करायचं आहे. आतापर्यंत पहिलं षटक संपलं आणि धावसंख्या मात्र पोहोचल्या गेले 6 वरती. अप्रतिम गोलंदाजी वरई संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटली. संदेशच्या माध्यमातून आपले एक गोलंदाजी खरोखर चांगलं कौतुक करावं लागेल. संदेशचं देखील वरई गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आज आपल्या गावासाठी खेळत असताना एक सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटली. गोलंदाज सज्ज झालाय रितेश, एक चांगला गोलंदाज आहे रितेश देखील, परंतु त्याच्या समोर आवाज असेल डावखुरा फलंदाज महेंद्र याचा, ज्याला एक जीवदान दिलं गेलंय तो महेंद्र स्ट्राईकला असेल. यावेळेस मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही झाला. पंच आमच्याकडे फिरतायत, गोलंदाजाला दंडित करतायत. वाईट या रुपयाने एक धाव वाढते, एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकल्या जाते. 7 या आकड्यापर्यंत. 7 या आकड्याचं महत्व सांगायचं झालं तर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी क्रमांक 7 आणि इथे धावसंख्या स्कोरवरती लागले गेले ती 7. एक चांगला गोलंदाज आहे, परंतु पहिला चेंडू काहीसा त्याच्या माध्यमातून खराब पडला गेलाय. कमबॅक करावा लागेल. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा सुंदर संपर्क नाही झाला. परंतु इथे काय घडतंय, ना तूने सिग्नल दिया ना मैंने सिग्नल दिया, इधर तो ऍक्सिडेंट हो गया. इथे मात्र दोघांनी एकामेकाला कॉल दिला गेला असता तर मात्र इथे विकेट कुठेतरी थांबल्या गेली असती, परंतु इथे रनआउटची विकेट मात्र इथे बघायला भेटते. संधी देऊया डीजे मास्टर श्रेयश याला. पंचांचा निर्णय येतोय षटकार. थोडीशी मिसफिल्डिंग झाली, मिसफिल्डिंग झाल्यानंतर हाताला स्पर्श झाल्यानंतर 6 धावा भेटतायत. संधी देऊया श्रेय डीजे मास्तरांना. क्षेत्ररक्षक आहे, बॉल उचलणार फेकणार, पुन्हा एकदा मिसफिल्डिंग मात्र या क्षेत्ररक्षकाकडनं बघायला भेटते. यावेळेस मात्र काहीशी खराब क्षेत्ररक्षण वरई संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटते. इथे 2 धावा मात्र घेतल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या स्कोरबोर्ड होती जाते ती 16. धावसंख्या थांबवली होती, परंतु खराब क्षेत्ररक्षण घडताना स्कोरबोर्ड मात्र 1-1 2-2 धावेने देखील पुढे जातोय. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा दिल्या गेल्या, तिथे एकही धाव नव्हती तिथे 6 धावा दिल्या गेल्या. या वेळेस पुढे येऊन मारायचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा थोडीशी मिसफिल्डिंग बघायला भेटली, परंतु एकही धाव नाही. निर्धाव चेंडू मात्र इथे पडतोय.
दोन षटक संपल्यानंतर धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागले गेले 16. डीजे मास्टर श्रेष्ठला पण संधी देऊया. वाजीव डीजे. हा 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या पोहोचल्या जाते ती 16 वरती. प्रत्येक षटकामध्ये सरासरी जर पाहिली तर मात्र 8 ची सरासरी. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये 10 धावा आपल्याला बघायला भेटल्या. एक जमेची बाजू मात्र इथे बघायला भेटते. हा तू जर बोलायला सांगायचं झालं तर मात्र 12 चेंडूमध्ये एकच मोठा फटका षटकाला बघायला भेटला. ती देखील हाताला स्पर्श करून मात्र 6 धावा. जर ते झेल पकडल्या गेल्या असत्या त्या 6 धावा देखील आतापर्यंत आपल्याला या स्कोर बोर्डवरती कमी दिसल्या असत्या. एक कमबॅक करावं लागेल वरळी संघाला. त्या 6 धावा कुठे महागात पडू शकतात, कारण एक 2-2 धावा देखील महागात पडतात. तर ह्या तर 6 धावा आहेत. या 6 धावा वरळी संघाला महागात पडणार का हे मात्र आपल्याला बघावं लागेल. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्गावरती आदर्श. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे फिरतायत. तानाजी सर वाईट घोषित केला. एक अवांतर धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 17 वरती. मगाच्या दुसऱ्या षटकामध्ये देखील पहिला चेंडू वाईट पाहिला होता आणि आता तिसऱ्या षटकामधला पहिला चेंडू देखील आपण वाईट पाहतोय. यावेळेस बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. पंच पुन्हा एकदा अनोख्या स्टाईलने सांगतायत. पंचांचा वाईट आहे. वाईट घोषित केलाय. एक अवांतर धाव भेटते. रिव्ह्यू घ्यायचा आहे सर. पंचांचा रिव्ह्यू आहे वाईट साठी. वाईट बॉल सर. सलग दुसरा वाईट इथे मात्र बघायला भेटतंय आणि 2 वाईटने मात्र धावा पोहोचल्या जात आहेत त्या 18 वरती. सलग 2 वाईट पुष्कर आतापर्यंत या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला बघायला भेटत आहेत. बोनस कुठेतरी दिला जातोय इथे मात्र बघायला दिसतंय. मार्केवाडी बस संघासाठी यावेळेस पुढे मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. पुढे मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क नाही झाला. बॅट्समन रिव्ह्यू आहे यस वाईट साठी सर यायचे. बॅट्समॅन रिव्ह्यू मात्र इथे घेतला जातोय. ऑफिशियल पंच आमचे प्रभाकर देशमुख सर मात्र इथे जोडल्या जातील आमच्याशी. वाईट बॉल आहे. सलग तिसरा वाईट. म्हणजे पहिला वाईट म्हणजे हळदीचं आमंत्रण, दुसरा वाईट म्हणजे लग्नाचं आमंत्रण आणि तिसरा वाईट म्हणजे हनीमून पॅकेज दिला की काय फलंदाज झाला. सलग 3 वाईट मात्र इथे टाकल्या जात आहेत आणि या 3 वाईटने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते
ती 19 वरती. इथे मात्र कुठेतरी दबावामध्ये होता संघ, त्या दबावामधून कुठेतरी बाहेर काढताना दिसत आहेत मार्केवाडी ब संघाला. वराई संघ ते तर म्हणतील नशिबाचे 3 वाईट आमच्यासाठी पडल्या जात आहेत. मार्केवाडी ब संघ यावेळेस मात्र एक चांगला फटका घेतलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मात्र इथे घेतल्या जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकल्या जाईल. धावसंख्या पोहोचते ती 20 वरती. तिसरं षटक चालू असताना तिसऱ्या षटकातला आतापर्यंत एक चेंडू मात्र इथे पडला जातोय. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाकडनं पुन्हा एकदा मिस फिल्डिंग बघायला भेटते. चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जातोय. वरनाई क्रिकेट संघ वरने मैत्री चषक 2026 मधला येतोय दर्जेदार 4-4-4-4-4-4-4-4 चौकार. स्कोर बोर्ड वरती लागले जाते ती 24 वरती. थोडस खराब क्षेत्ररक्षण मात्र इथे बघायला भेटत आहे. आतापर्यंत तिसऱ्या षटकामधले फक्त आणि फक्त 2 चेंडू इथे मात्र बघायला भेटलेत. यावेळेस रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. एक धाव मात्र इथे घेतली जाते. एक धावेने एक सोरटी धाव मात्र इथे घेतली जाते. लेग बाईचा आमचा तानाजी सर यांचा इशारा येतोय आणि एक धावेने धाव संख्या मात्र पोहोचल्या जाते ती 25 वरती. अजून 9 चेंडूचा खेळ बाकी आणि या 9 चेंडू मध्ये किती धावा येतील इकडे मात्र लक्ष असेल मार्केवाडी बस संघाचं. यावेळेस सरळ बॅटिंग घेतलेला फटका, मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक येणार, परंतु अप्रतिम झेल मात्र इथे बघायला भेटतोय. इथे मात्र विकेटचं पतन. संधी देऊया डीजे मास्टर श्रेयस याला. डीजे वाजीव असाल याची सुद्धा नोंद द्या. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. यावेळेस मिस टायमिंग फटका आहे. दुसरी विकेट भेटणार का? परंतु इथे झेल सुटला गेला जातोय, परंतु इथे काय थ्रो, अप्रतिम थ्रो मात्र इथे बघायला भेटतोय. त्याने पाहिलं खेळाडूने इथे मात्र रनआउटची विकेट भेटू शकते आणि ती लगेच भेटल्या गेली. इथे विकेटचं पतन होतंय. दुसरी धाव मात्र चोरटी घेत होते, पण दुसरी चोरटी धाव घेताना बाद झाले. संधी देऊया डीजे मास्टर श्रेयस याला. वाजीव डीजे. इथे मात्र सर वरच्या एंडला ना, ओके ओके, कीपरच्या एंडला चेक केलं जातंय. योग्य तर निर्णय केटीच्या माध्यमातून तुम्हाला दिला जाईल. दोन्ही अँगलनं चेक केलं जातंय. झेल कॅरी करायचा होता, थोडंसं फंबल झालं, झेल सुटला, त्याच्यानंतर ही रनआउटची विकेट. ही खालची आपण पाहतोय एंड, त्याच्यानंतर ऑन फील्ड डिसिजन द्यायचे. सॉफ्ट जे सिग्नल असेल ते द्यायचे सर.
तुमचा जो निर्णय असेल तो. एक रन आहे. एक धाव मात्र इथे घेतली जाते. धावसंख्या पोहोचली जाते ती 26 वरती. यावेळेस मात्र चांगला फटका, कार्पेट लेवलचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, बॉल उचलणार, फेकणार. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्याच खेळाडूने पुन्हा एकदा काय थ्रो केला गेलाय, लाजवाब थ्रो. इथे मात्र दुसरी रनआउटची विकेट मात्र इथे बघायला भेटते. एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 27. डीजे मास्तर. पंढरपुरात तर तसं पाहायला गेलं तर 2 षटकामध्ये 16 धावा होत्या आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्या. पहिल्या 3 चेंडूवरती 9 धावा आल्या होत्या, परंतु नंतरच्या 3 चेंडूवरती काय कमबॅक केले ते आदर्श या गोलंदाजानं. आता येणारे स्लॉगवरचं षटक आहे, येणारे 6 चेंडू आणि धावसंख्येचं डोंगर आपल्याला कुठपर्यंत पाहायला मिळेल ते येणारे 6 चेंडू सांगून जातील. आपण लढत पाहतोय पहिल्या दिवसातील तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे जय भैरवनाथ अनुष्का 11 वरई आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय मार्केवाडी ब या 2 संघादरम्यान चालू असलेली लढत. वरनाई क्रिकेट संघ वरणे आयोजित मैत्री चषक आपण पाहतोय. पहिलं पाहायला गेलं ना या ग्राउंडची अवस्था खूप बिकट होती, परंतु वरनाई क्रिकेट संघ वरणे संघाने घेतलेली मेहनत आजच्या दिवसाला आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळते. काय खेळपट्टी, अफलातून खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. येणारे आता 6 चेंडू स्लॉगवरचं षटक आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती यश आलाय. आता यश आपल्या संघासाठी यश मिळून देईल का ते येणारे आपल्याला 6 चेंडू सांगून जातील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अजून 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडू मध्ये किती धावा येणार. सहा चेंडूचा खेळ उरलाय. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज यश. यावेळेस मात्र चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे, बॉल उचलणार, फेकणार, परंतु एक धाव मात्र इथे घेतली जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 28. उदयजी लादे साहेब यांच्या हस्ते आपण टॉस केला जातो. हा नेक्स्ट मॅच आसरोटी विपक्ष अंबारपाडा ना, अंबारपाडा या 2 संघादरम्यान उदय सरांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ अंबारपाडा या 2 संघांना आसरोटी विपक्ष श्री स्वामी समर्थ अंबारपाडा या 2 संघांदरम्यान नेक्स्ट मॅच. हो स्लोअर चेंडू फसवा चेंडू, बॅटम पॅड मधला चेंडू आपण पाहिला, इथून निघून गेलाय. फलंदाजाला समजला नाहीये चेंडू स्लोअरवर चेंडू गेला. पहिल्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहिलं स्लोअर होता, फसवा चेंडू होता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा जसा चेंडू पडला तसा स्लो झाला, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय. कमबॅक केलं या गोलंदाजानं. खासियत या गोलंदाजाची. यावेळेस पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला बघायला भेटतोय. इथे मात्र काय घडतंय मैदानामध्ये. यावेळेस मात्र एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरला. पंचांचा इशारा येतोय लेग बाईटचा. आसरोडी संघ टॉस विन झालाय आणि आपलं डिसिजन लगेच सांगायचंय. आसरोडी संघाने यावेळेस पंच आमच्याकडे फिरतायत. तानाजी सर गोलंदाजाला दंडित करतायत वाईट रूपेने. मात्र एक धाव मात्र घेतली जाते. एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 30 वरती. शेवटचं षटक आहे. आतापर्यंत पहिल्या इनिंग मध्ये ह्याच आपल्याला कमी धावा मात्र बघायला भेटतायत, कारण मगाच्या मॅच मध्ये आपण पाहिल्या तर मात्र 60+ मात्र इथे बघायला भेटत होते. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका, क्षेत्ररक्षक आहे ज्याने मगाशी देखील सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु इथे आता थोडस खराब क्षेत्ररक्षण इथे मात्र बघायला भेटतंय. 2 धावा मात्र इथे बघायला भेटल्या. या 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकले जाते. 1-1 2-2 धावेने देखील सर धावा सहज पुढे घेऊन जाता येतात. हा एक सिंगल डबलला कन्वर्ट करणं खूप गरजेचं आहे. तसं आपण पाहायला गेलं ना तर क्रिकेटमध्ये एका रनाला आणि जेव्हाच आपण शिक्षण हा बोला पंच.
बॉल 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 ऐकून 4 बॉल झालेत, उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्रिकेटमध्ये एका रनाला शिक्षण करत असा एका गुणाला. आणि अयो फटका, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक आहेत जेच करतायत, पण काय आवाक्याच्या बाहेर गेलाय. थोडंसं फंबल झालं, आउटफील्ड थोडी खराब आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या मात्र 2 धावा. 3 धावा पाहायला मिळतात. या 3 धावेच्या मदतीनं धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 35 वरती सर. 35 अंकावरती. अरे सर, एक एक 2 2 धावेला देखील तेवढंच महत्व द्यायला लागेल, कारण आपण पाहिलं की आतापर्यंत स्कोरबोर्ड शेवटचा चेंडू असेल आणि धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागल्या गेले ती 35. यावेळेस इथे मात्र रनआउटची विकेट असेल. यस, पंचांनी सांगितलंय OUT आउट. इथे मात्र 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या मात्र इथे पोहोचल्या जाते ती 35 वरती. संधी देऊया डीजे मास्टर. साईनाथ महाराज की मी निघालो
केला ना तर त्याच प्रकारची गोलंदाजी आहे त्यांच्याकडे. परंतु संदेश आणि शेखर मैदानाच्या आतमध्ये इनॅक्ट आपण जर का पाहिलं तर सलामीची जोड सगळी वरही संघाची. दोन्ही फलंदाज त्याच ताकदीचे आहेत. दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत. षटकार, चौकार, एकेरी, दुहेरी धाव येत असताना आपण पाहतो बऱ्याचशा मैदानावरती त्यांनी गाजवली आहेत बरेचशी मैदानं. आत्ताच नुकताच पार पडलेल्या अजयजी दिघे यांच्या नाईट रजनीमध्ये संदेशाला बाईक सुद्धा मिळाली होती. पहिला चेंडू आलाय तो बिग 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 षटकार. मैदानाच्या आतमध्ये जसं आमचं डीजे ऑपरेटर आपण पाहतो ना श्रेयश आहे तिथे. श्रेयशनी जसा हा गाणं लावला ना मी निघालो त्याच पद्धतीने हा चेंडू सुद्धा निघालाय षटकाराच्या भेटीला. पुन्हा एकदा काय गोलंदाजी करतोय. अतिशय वेगवान चेंडू होता हा. संदेशला काही चेंडू कळाला नाहीये आणि चेंडू जाऊन विसावलाय थेट कीपरच्या हातात. आलाय तो निर्धाव चेंडू. तुम्हाला निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल कारण तुमच्याकडे धावसंख्या कमी आहे रोखण्यासाठी. परंतु पहिल्या चेंडूवरती संदेशनं हात खुले केलेत म्हणजे षटकार ठोकून. हा फटका दमदार आहे आणि मिळालाय त्या 6 धावा. आलाय तो षटकार. टोक डीजे. तुला खांद्यावर घेईन तुला बल थोडीशी विनंती करतो की आपण मी लेग अंपायरला म्हणजेच तानाजी कडू यांना विनंती करतो की आपण थोडेसे क्रॉस राहा कारण ओके ओके नक्कीच दुसरा चेंडू निर्धाव आला होता म्हणजेच डोळ्यांसमोर तो चेंडू निघून गेला. काय फटका. फटका लाजवाब आहे. ते म्हणतात ना जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपळूण. अरे जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपळूण आणि संदेश मारतोय षटकार उचलून आणि उचलून. टोक डीजे. वरही संघाकडे झुकत असताना पाहायला मिळतोय. हा फटका चांगला आहे परंतु प्लेयर आहे तिथे. लॉंगॉन क्षेत्रात फटका टोलवला होता. 1 धाव आली आहे. जर का विचार केला संदेशचा तर त्यांना 3 षटकार ठोकले म्हणजे 4 चेंडूची त्यांनी फेस केलाय म्हणजे 4 चेंडूची फेकी भूषणनं केली होती परंतु भूषणला त्याने आकाश सर्वच दाखवलाय म्हणजे 3 षटकार ठोकून आपल्या संघाला म्हणजे वरही संघाला पूर्णपणे फ्रंटफूट ठेवण्याचं काम संदेश करतोय. 19 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही 1 चेंडू बाकी आहे म्हणजेच पहिल्या षटकामधला पिवूनचं षटक होतं त्या षटकामध्ये धावा रोखायच्या होत्या. शेखरचा हा फटका फसला होता परंतु प्लेयर थोडीशी चुकी झाली. जज करता आला नाहीये चेंडूला. इथे जातोय तो चौकार. नक्कीच जर का पहिल्या षटकाचा विचार केला ना तर कुठेतरी एकतर्फी हा सामना झुकलेला दिसतोय आपल्याला वरही संघाकडे कारण धावफलक जाऊन पोहोचले 23 या अंकावरती. तुमच्याकडे फक्त आणि फक्त 36 धावा होत्या डिफेंड करण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता परंतु तदनंतरचा तो चेंडू हाताळला होता ना भूषणनं अगदीच वेगावर स्वार होऊन अचूक टप्प्यावरती तो चेंडू हाताळला होता. त्या चेंडूवरती आम्हाला असं वाटलं होतं की अजूनही 4 चेंडूची फेकी तो त्या प्रकारे करेल की काय परंतु संदेशने सांगितलंय मला मॅन ऑफ द सिरीज हा किताब का मिळाला गेला. नक्कीच दुसरं षटक प्रगती पथावर आहे. अक्षय आहेत गोलंदाज. अक्षयला इथे कामगिरी करावी लागेल कारण वेळ अजूनही गेली नाहीये. ते आपण म्हणतो ना इंग्लंडचं वातावरण बायकोचं मूड आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल ना काही सांगू शकत नाही. क्रिकेट एक हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे मित्रांनो. कधी काही होऊ शकतं.
नक्कीच अक्षय आलेत. अक्षयला चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर का अक्षयनं 3 ते 4 धावांचं षटक हाताळलं ना तर कुठेतरी इन असतील मार्केवाडी संघ. कारण आतापर्यंत जर का पाहायला गेलं तर तब्बल 23 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. हा फटका सुद्धा लाजवाब आहे. चेंडूने ज्या प्रकारची लांबी घेतली होती ना त्याच प्रकारची उंची सुद्धा घेतली आहे आणि आलाय तो दर्जेदार षटकार. देऊया आपण डीजे मास्टर श्रेयसला संधी. काय फटकेबाजी करतोय. म्हणजे जर का बघायला गेलं ना तर एका हाती किल्ला लढवत असताना आपल्या वरई गावासाठी वरई संघासाठी आपण बघतोय संदेशचा जर का विचार केला तर आतापर्यंत त्यानं 5 षटकार ठोकलेत. म्हणजेच 30 धावा. काय षटकार ठोकलाय. म्हणजेच बॅट मधून तसा आवाज आला ना तसे आमचे स्कोरर म्हणाले की हा षटकार आहे. नक्कीच या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 35 या अंकावरती. आता फक्त आणि फक्त विजयासाठी 1 धावेची गरज आहे. एकच धावेची गरज आहे. इथे फटका मोठा मारायचा होता परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही आणि इथे 1 धाव यशस्वीरित्या कंप्लीट सुद्धा केली आहे आणि एकतर्फी किल्ला लढवलाय आपल्या संघासाठी आपल्या वरई या गावासाठी. संदेशना काय खेळ राहिली आहे. संदेशनं काय खेळी केली आहे. अगदी 36 मधले 32 धावा त्यांनी एकट्याने कुठून काढल्या. काय फलंदाजी करत होता. म्हणजेच आपल्या फलंदाजीच्या जोरावरती हा सामना जिंकून दिला. हा 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता आणि एक विस्फोटक फलंदाज त्यांनी मागच्याच